अरे
वाटते, कारण दादामध्ये माझं सर्वस्व आहे. लहान असल्यापासून त्यांच्या अंगा खांद्यावर मी खेळलोय आणि दादाशिवाय मी राहू शकत नाही. जलक्रीडा आणि रासक्रीडा या 3 क्रीडा विश्वात निर्मिल्या गेल्या. तिघांपैकी एक क्रीडा असेल तर राहू दे. माझ्यापर्यंत तू आलाय, आपण दोघे आपली हितगुज करूया. बाबा, दाट संशय येऊ लागलाय. आपण काहीतरी माझ्यापासून लपवित आहात. चेहरा म्हणजे माणसाचा आरसा होय. आपल्या पायांच्या नखापासून डोकीच्या केसीपर्यंत जर का निरीक्षण केलं असेल तर मला दाट संशय येतोय. सांगा बाबा, दादा कुठे? अरे तू म्हणतोय ती सर्व गोष्ट मला रास्त आहे, पण दादाला नंतर भेट, आधी माझ्यापर्यंत आलोय. आपण दोघं हितगुज करावं. अरे अगदी 12 वर्ष आपण हा शब्दांचा खेळ का करता? शब्दांचा लपंडाव का करता? बाबा कुठं मी चुकलोय की दादा कुठं तू कुठं चुकला नाही किंवा दादाही कुठं चुकला नाही. पण दादा जर नसेल कहा तरी आज दादा तुझ्या समवेत आहे, उद्या कदाचित नसेल, तेव्हा काय करणार आहे? अरे बाप म्हणून मी तुझ्यासाठी खंबीर आहे. सांगणार नाही. जर का सांगत नसाल तर ऐका, काय ते या विजयच्या रक्ताची शपथ राजा कुठं गेला म्हणून पिताश्री सांगत नाहीत म्हणून स्वतःच्या रक्ताची शपथ घ्यायसाठी तयार झालं. उठ म्हणतोय. दादा कुठे गेलाय? किती जणांनी जायला हवं, एकाने जायला हवं असताना आपण त्याला पाठवलं. अरे राज करतोय, समोर करतोय. अरे पण झालंय तरी काय? सुद्धा कारण आहे. काय झालंय? मी आपल्याला सांगितलं होतं माझ्या बाजूच्या विजयला स्वयंवराच्या ठिकाणी पाठवू नका. स्वयंवरासाठी गेलो होतो मी. स्वयंवर झालं विजयचं आणि